जसं कस्टमरकडे गेलो तर कस्टमर आता चौकस झालेला आहे. जसं पहिलं मार्केटिंग ज्यावेळेस 2008 बिझनेसला सुरुवात केली त्यावेळेस कसं होतं की कोणतरी एक जण आलेत. पहिलं ऑनलाईन हा काय विषय नव्हता. आता म्हणजे कसं आहे इझिली झालं. कस्टमरला काय पाहिजे तो ऑनलाईन सर्च करतो गुगलला आणि इझिली त्याच्याकडे 10 लोक पण जमा होतात. म्हणजे कोणत्याही फॅकल्टीचे असेल. पण जुन्या काळात कसं होतं बिझनेस करणं थोडंसं सोपं जायचं. कारण का जर आपण जर गेलो तर दुसरा कोण कधी भेटेल, सोलरवाला कसा कोणत्या पद्धतीने भेटणार. त्यामुळे बऱ्यापैकी त्यावेळेस कॉम्पिटिशन थोडं कमी वाटायचं. पण आजच्या घडीला कसं आलंय की एक 8-10 लोक तरी कस्टमरकडे गेलेले असतात. ज्यावेळेस तो माहिती घेतो बऱ्यापैकी तो 100% सजग झालेला असतो प्रत्येक गोष्टीला. त्यामुळे ऑर्डर घेताना बरेचसे चॅलेंजेस असतात. त्यातल्या रेट्स, क्वालिटी. पण कधी कधी असं होतं की फायनल कस्टमर झालाय, ऍडव्हान्स दिलाय, पण आपल्यानंतरही एखादा येतो आणि तो म्हणतो अरे एवढ्यात मी देतो. मग कस्टमर त्यावेळेस जाण्याचे चान्सेस असतात. पण त्यावेळेस आपण प्रॉफिट लॉसचा न विचार करता कमी मार्जिन मध्ये पण आपण काम घेतो, ऑर्डर जाऊन देत नाही. कारण आता तोच आपल्याला पुढे काहीतरी अजून 1-2 कस्टमर देईल ह्या हिशोबाने आपण कामं केलेली आहे.